अरे सावळ्या रंगाची होती, कवळ्या वयाची पोरं होती, कांदा भाकर खाऊन जगत होती, पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये रातोरात लढत होती. सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे, राहती शिवबारायाच्या संग, राहती शिवबाच्या हो संग, शिवबाच्या संग राहिली. स्वराज्याला चढला त्याने रंग स्वराज्याला ते मन लावूनच करायचं. आणि मन लावून जर असेल तर स्वराज्य, हे मन लावून आहे स्वराज्य. कोण? शिवाजी महाराज. पिसाळलेल्या हातीला शरण आणतो, त्यांचं नाव यशाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढतो, त्यांचं नाव बाजी. हात तुटला तर या मातीसाठी लढत राहतो, त्यांचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाला तंबूला कळ चढतो, त्यांचे नाव धनाजी. एका दानपत्या दुश्मनाला ठार करतो, त्यांचं नाव शिवाजी. वाघाला भडतो, त्यांचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतात, त्यांचं नाव शिवाजी. शी म्हणजे शिलवांड राजा आहे, वा म्हणजे वाघाचा कळेज असणारा राजा, आणि शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा आहे. शील ठेवा, शील म्हणजे नीती ठेवा, वाघाचा काळेज ठेवा, घाबरू नका, संकट येत असतात. आणि जीवाला जीव द्या, आपली माणसं जपा, प्रेम करा, वाणीनं गोड बोला, दुसऱ्याच्या दुःखात दुःख म्हणा, दुसऱ्याच्या सुखात सुख म्हणा. बापाची स्थिती मजा करणाऱ्यांना कोण जेहारी घालतो? तुमच्या मनगटातली पावर, स्वराज्य निर्माण केलं, आपलं राज्य, रयतेचं राज्य. अरे कशी होती छत्रपतींची राजनीती? अंधश्रद्धेच्या बंद केल्या चाली रीती. गरीबातल्या गरीबाला सुद्धा राजांना भेटायला वाटत नव्हती भीती, आणि लढायला जाताना कधीच पाहिली नाही तिथी. तिथीवर कार्यक्रम केला नाही, आपल्या नियोजनात फिट बसला की ठरलाच गनिमी कावा. ही राजनीती होती. शिवशाही काय? तरुण युवकांनो, अरे व्यसन करून तुम्हाला मिळतंय तरी काय? वाईट गोष्टींमध्ये कधी तुमचा घसरून देऊ नका पाय. रात्री 12 वाजता डोळ्याला कोणती स्त्री दिसली, तिला जर तुम्हाला मानता आलं ना माय, तर तूच या भूमीचा खरा ओरिजिनल शिवराय. नुसत्या माळा घालून परमार्थ होत नसतो, तर त्याची तत्व हृदयातून जपली पाहिजेत. पराविया नारी रकुमाई समान, जायुती मातेने करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आणि हे तत्व तरुण छत्रपतींचं आचरण करायचं तर त्यांच्या विचाराची जयंती करायची. शिवजयंती म्हणजे तत्वाची जयंती. त्यांचे विचार जपले तर त्यांना खरं फुकट नाही स्वराज्य झालं. कसं स्वराज्य झालं? धन्य धन्य शिवाजी शूर, कसा होता राजा? धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर, केले जर्जर पाजुनी पाणी दृष्ट मोगलास. अरे दृष्ट मोगलास पाणी पाजलं, पाजुनी पाणी दृष्ट मोगलास. घडविला स्वराज्याचा इतिहास. आणि स्वराज्याचा इतिहास घडल्यानंतर काय झालं? कीर्तीचा टंका भिडे गगनास, कीर्तीचा टंका भिडे गगनास, कीर्तीचा टंका भिडे गगनास. सह्याद्रीचे पुत्र मावळे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे. अरे सावळ्या रंगाची होती, कवळ्या वयाची पोरं होती, कांदा भाकर खाऊन जगत होती, पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये रातोरात लढत होती. सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे, राहती शिवबारायाच्या संग, राहती शिवबाच्या हो संग, शिवबाच्या संग राहिली. स्वराज्याला चढला त्याने रंग स्वराज्याला. शिवाजी महाराज की भवानी. या राष्ट्रातली आपण माणसं, अरे तलवारी भवानी तलवारे,
पण कशी होती तलवार? चमके हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार, जेने झाली वरती वार. ओ चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. महाराष्ट्रावर प्रेम अपार, उघडण्या स्वातंत्र्याचे दार. धर्मरक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली. अरे पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार होती, शब्दाला धार होती आणि ती माणसं कार होती. म्हणून स्वराज्य आवाज बोलताना जसं होता मग तसं ठेवायचा. प्रत्येकाकडे शस्त्र आहे, छत्रपतीकडे तलवार आहे, गणपती बाप्पाकडे कुऱ्हाड आहे. धरून या फरशू करी कशासाठी? भक्तजनांची विघ्ने निवारी. आहा, भक्तावर आलेली विघ्न नाहीस करण्यासाठी हातामध्ये कुऱ्हाड आहे. तरी तर कुतोची फरशू नीती भेदंकुश. ज्ञानोबराय म्हणतात हातामध्ये कुऱ्हाड आहे, पण ती नीतीची कुऱ्हाड आहे, नीती. म्हणून तरुणांना सांगणे, तुम्ही छत्रपतीचे मावळीत कष्ट करा. कामाला काय लाजायचंय? कामाला लाजायच नाही. काम केल्याशिवाय कोण देईन? आम्ही हे तर बोलतो, ही कष्ट आहे आमचं, फुकट नाही. कोण कोणाला जे हरी घालाय मोकळं नाही. एवढं सोपं नाही. ही तिसरं आहे. आज रात्री परभणीला होतो, 10 ते 12 माळशेज घाटात केले, 6 ते 8 दौंडला केलं ना. आता हिथही हे फुकट नाही. तर कीर्तनातली एक चाल म्हणजे जाग्यावर एक चपाती बशी होती. एक चपाती जाग्यावर बोकात झाला पाहिजे त्याचा. मग कीर्तनात जर 22 चाली झाल्या, टाळकरीने किती चपात्या रेटल्या पाहिजे? 3च चपात्या खात्यात तरी म्हणतात होय वारकरी लय जीवत येते. तू टाळ घेऊन बघ म्हणजे तुला झटका कळलं. फुकट नाही. हे 17 वर्षाचे आमचं तप आहे, ही साधना आहे आमची. असं लोक आज डोक्यावर घेऊन नसते, ही फुकट नाही. ही इष्टीनं प्रवास करून वडिलाला घेऊन 2 व्हीलरवर 500-500 किलोमीटर प्रवास केले. तेव्हा आता ही एवढं सोपं नाही. प्रत्येक गोष्टीच्या माग काय तरी इतिहास असो. बोलणाऱ्यांना काय तेव्हा महाराजांची लय मज्जा, गाडीन फिडीन पैसे. गाडीत कळन तुला प्रवास केल्यावर गाडी का काय. तर नाडी थंड होती गाडीत बसून. गार होतंय माणूस. कुकर मध्ये बटाटा शिजून निघते, शिजून निघते. हे आमच्या आताडी दुखायला लागले ते माझ्या अर्धे. ही एवढं सोपं आहे काय? लोकाला काय बोलायला एक लय कणायचं असा, लय पैसे लय मजा, लय पैसे लय मजा.